इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू. हो यावेळेस पहिलाच चेंडू. खऱ्या अर्थाने विचार केला तर लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून खऱ्या अर्थाने एक सिंगल धावे. नाही तर श्री गणेश होत असताना टीम माथेरान संघाचा आपण पाहतोय एक धाव फलका वरती जोडली गेल्या. इथून खऱ्या अर्थाने 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकांती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव जरूर आली आता इथून खऱ्या अर्थाने स्ट्राईक एंड वरती ओमकारला पाहतोय ज्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील का. हो इथून फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक सुका होणार नाहीयेत. विचार केला तर लॉंग ऑन रिजनचा शतरक्षक तैनात होता आणि इथून ओमकारच्या पारीचा अंत. ओमकार अगदी चांगले फटके पाहायला मिळाले जरूर होते. हो या वेळेस कमालीचा फटका. इथून अगदी लॉंग लेग रिझन शेट घरी गेले. आता इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सचिन स्ट्रायकंड वरती. हो या वेळेस अगदी गोलंदाज सेम फलंदाजही सेम आणि त्यानंतर अगदी मारलेला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर अगदी धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या धाव संख्येवरती. इथून अगदी सचिनच्या बॅटमधून चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का. खऱ्या अर्थाने सचिन भस्मा अगदी ज्या फटक्यांसाठी जाणला जातो ते फटके मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने शर्यतवरती ते हल्ले बोल केले जातात. यावेळेस अगदी थोडस शतरक्षणामध्ये फेरबदल केलं तर जरूर गेलंय. अगदी इथून आता सचिनला फटका सजवावा लागेल. अगदी विचार केला तर 2 फटके जरूर पाहायला मिळाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तिसरा चेंडू. खऱ्या अर्थाने खेळत असताना सचिन हो या वेळेस अगदी आपली चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना कमालीचा फटका. चौकारांचा विचार केला तर लॉंग लेग रिजन मध्ये आला आणि या वेळेसचा स्टेट ड्राईव्ह कमालीचा फटका. पुन्हा एकदा हो इथून स्विच हिट करायचा प्रयत्न झाला होता. इथून अगदी फटका अगदी चेंडू जाऊन विसापला एसटी रक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि या पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर धावून पोहोचलंय 13 या धावसंख्येवरती.
यस, इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर षटक क्रमांक पहिलं जरूर संपलंय. त्यानंतर अगदी धावफलकाचा विचार केला तर 13 धावसंख्येवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती सुरेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. राऊंड टर्मवर विकेटचा मारा स्ट्राईक एंडवरती एक खऱ्या अर्थाने नामांकित खेळाडू अजय भस्माला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने अजयच्या बॅटमधून देखील ते फटके येणं गरजेचं आहे. सचिनने आपली कामगिरी अगदी जरूर बजावली. इथून खऱ्या अर्थाने अजयला देखील ती कामगिरी करावी लागेल. हो, यावेळेस अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला. इथून खऱ्या अर्थाने या नो चेंडूवरती अगदी एक प्रयत्न जरूर झाले होते अजयचे, मात्र इथून बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क झाला नाही. अगदी इथून उघड्या डोळे पहा नीट. या पुढील चेंडू अजय भस्मासाठी असेल फ्री हिट. चला इथून फ्री हिटचा चान्स घ्यावा लागेल. खऱ्या अर्थाने फ्री हिट चेंडू आहे आणि इथून या फ्री हिटवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुरेश पहिला चेंडू नो जरूर हाताळलाय. हो, यावेळेस विचार केला तर फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये आलाय. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करत हो, यावेळेस फटका दर्जेदार आहे. चेंडूवरती उंची जास्त, लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये पकडला जाईल. संपवलाय फलंदाज अजयचा खेळ. अजय बॅक टू द पवेलियन. इझी. इथून खऱ्या अर्थाने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना रामला पाहतोय. इथून खऱ्या अर्थाने फटका जरूर सजवला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी सोपा झेल. अजयच्या पारीचा अंत. हो, यावेळेस कमालीचा फटका आहे. विचार केला तर अगदी कव्हर पॉईंट रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. त्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. इथून अगदी एक सिंगल धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला आहे. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जुने या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल किती धावा बनवल्या जातील. ओहो, या वेळेस अगदी इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्टर्च. इथून फलंदाज सचिन भस्माच्या पारीचा अंत. सचिन बॅक टू द पवेलियन. टीजी.
चौकार. निर्धाबालाय कमालीची गोलंदाजी जुना या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर आला होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथून खऱ्या अर्थाने 2 धाबा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथून फलंदाज रामच्या पारीचा अंतर. राम बॅक टू द पवेलियन. होत असताना संदीपला आपण पाहतोय. स्ट्रॅटेजीवरती विचार केला तर योगेश हो यावेळेस फटका कमालीचा आहे.
मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना सिंधू आउट ऑफ द फार षटकार. इथे खरं ते विचार केला तर कमालीचा फटका पाहायला मिळाला. अगदी योगेश हा या वेळेस अगदी षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. दफलकाचा विचार केला तर दफलक 31 धावा बनल्यात. 32 धाब्यांची गरज आहे. 31 बनलेत, 32चं टार्गेट खऱ्या अर्थाने. आणि 32चं टार्गेट असं कशा प्रकारे अगदी चेस केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. खऱ्या अर्थाने BCC चिंचवली संघ विचार केला तर अगदी त्यांच्यामध्ये देखील अगदी कमालीचे फलंदाज आहेत, फटके मारू शकतील. मात्र इथून खऱ्या अर्थाने गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. अगदी विचार केला तर गोलंदाज सचिन 11 माथेरान संघाची गोलंदाजी देखील तशी पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. सलामीची जोडी अगदी BCC चिंचवली संघाकडनं आपण पाहतोय. अनंता गावंडा आणि त्याच्या साथीनं अगदी सुरेशला पाहतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रामला पाहतोय. पहिलं षटक स्ट्रायगनवरती अनंता. हो या वेळेस पहिला चेंडू इथून खऱ्या अर्थाने मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना सिंधू आउट ऑफ द बार. अनंतच्या बॅट मधला हा दर्जेदार षटकार. डीजे
मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर करायचं तिसरा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरती राम. हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट क्षेत्र कंप्लीट करत असताना अजून एकदा दर्जेदार फटका. चेंडू आउट ऑफ द पार, चौकार. हो हो यावेळेस अजून एकदा दर्जेदार फटका. सिंधू लॉंग ऑफ रिझन शतरक्षक कंप्लीट करत असताना सिंधू आउट ऑफ द पार, अजून एक दर्जेदार षटकार. अगदी 4 चेंडूवरती विचार केला तर 12 धाव्यांची गरज आहे इथून अजूनही विजयासाठी. 4 चेंडूवरती 20 धावा बनल्यात. इथून आता येणाऱ्या 14 चेंडूवरती 12 धाव्यांची गरज आहे. यावेळेस इथून फलंदाज होईल बाद, अगदी एलबीच्या स्वरूपात अनंता गावंडाच्या पारीचा अंत. मोठा मासा गळाला, गोल्डन डकची शिकार. अनंता बॅक टू द पवेलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना रुपेशला पाहतोय. सॉरी दशरथ आहे का? ओ हो इथून अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथं फर्निचर डिस्टर्ब होत असताना 1 मोर विकेट डाऊन. दशरथ बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक पहिले संपले. इथून अगदी पहिल्या षटकांच्या धावांचा विचार केला तर 20 बनल्यात. येणारे 12 चेंडू आणि जुनही विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. अगदी शरदला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर तर जरूर झालाय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगी खुड्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना संदीप. इथून खऱ्या अर्थाने 12 चेंडूवरती 12 धाव्यांची गरज आहे. 12 धावा कशा प्रकारे बनवले ते देखील पाहावं लागेल. हो संदीप इथून पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू निर्धाव जरूर आलाय. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने मागच्या षटकामध्ये देखील अगदी सेकंड राऊंड मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती आणि इथून खऱ्या अर्थाने यावेळेस अगदी ती जबाबदारी त्याच्यावरती सोपवली. इथून खऱ्या अर्थाने संदीपला ती कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू तर निर्धाव जरूर आलाय. इथून अगदी दुसरा चेंडू. ओ हो फटका फसलाय. चेंडू खाली. एसटी रक्षक अजय भस्माला पाहतोय. चुका इथून होणार नाहीयेत. इथून फलंदाज होईल बाद.
आले आपली गोलंदाजीच्या जोरावरती. इथं स्वार होऊन गोलंदाजी करत असताना इथून खऱ्या अर्थाने पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन, तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. ओ हो यावेळेस कमाल. अगदी फक्त आणि फक्त या चेंडूवरती दिशा दिल्या. अगदी या चौकाराच्या साने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. ओहो या वेळेस अजून एकदा इथून खऱ्या अर्थाने विचार केला तर गली रिजन क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू मात्र निघून जाणार. सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार देण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. हा या वेळेस देखील अगदी एखाद चौकार वाचवला असता तर इथून खऱ्या अर्थाने मॅच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं जरूर असतं. अजूनही मॅच कुठेही गेली नाही. खऱ्या अर्थाने 6 चेंडूवरती बनवायच्या 4 धावा. खऱ्या अर्थाने 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने इथून टीम BCC चिंचवली संघाला. इथून खऱ्या अर्थाने कशा प्रकारे ते 4 धावा बनवले जातील की गोलंदाजाच्या माध्यमातून या 4 धावा डिफेन्स केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. अगदी पहिला चेंडू स्क्वेअर मारा अवंतर धाबेने इथू करत धावफलक पुढे सरसापत असताना येणारे 6 चेंडू 3ची गरज आहे. चेक करायचं आहे का? येस चेक केलं जाईल. हंपायर आणि बॉलर दोन्ही मधोमध आलेत. अगदी जो तुमचा निर्णय असेल पंचांचा. स्टेप आउट झालाय का? स्टेप आउट देखील चेक केलं जाईल. 2 मिनिटं थांबा. अगदी सफल झाला नाहीये. इथून खऱ्या अर्थाने फलंदाज स्थिर होता. वाईट बॉल. येस इथून खऱ्या अर्थाने वाईट बॉल आहे. एक अवंतर धाव येईल आणि या अवंतर धावेच्या साह्याने खऱ्या अर्थाने धावफलक पुढे सरसावला जाईल. येणारे 6 चेंडू 3ची गरज आहे. हा यावेळेस देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. अगदी 31 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. इथून खऱ्या अर्थाने 1 धाव बनवावी लागेल. इथून खऱ्या अर्थाने पूर्णपणे सामना आपण
BCC चिंचवली संघाकडे पाहतोय. इथून हा चेंडू देखील आणि इथून खऱ्या अर्थाने चिंचवली संघ विजय होते. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसं कौतुक. चला यानंतर होणाऱ्या सामना आपण पाहू शकाल. पळसदरी आणि त्यांना फाईट करेल टीम चिंचवली संघ. चला नाणेफेकीसाठी लगेचच चिंचवली संघ कर्णधार लगेचच मैदानाच्या टॉस बॉक्समध्ये यायचं.